नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काजल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आमच्या स्टडी डायरीज यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चर पासून आपण MHCET लॉ जी 2016 ची सॅम्पल क्वेश्चन पेपर आहे तर ती सॉल्व करायला सुरुवात केली होती आणि या सॅम्पल क्वेश्चन पेपर मध्ये पूर्ण 150 प्रश्न आहे। तर कालच्या लेक्चर मध्ये आपण लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग त्याचे 30 प्रश्न, जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स याचे 40 प्रश्न आणि त्याचबरोबर लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग याचे 30 प्रश्न असे एकूण पूर्ण 100 प्रश्न कालच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलेले आहे। तुम्ही जर कालचा व्हिडिओ लेक्चर बघितला नसेल तर नक्कीच बघा। विद्यार्थी मित्रांनो, या सॅम्पल क्वेश्चन पेपर मधील बरेच असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेले आहे, त्यामुळे ही क्वेश्चन पेपर तुम्ही व्यवस्थितपणे सॉल्व करायचे आहे। तर वळूया आपल्या आजच्या लेक्चरकडे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण त्याच सॅम्पल क्वेश्चन पेपर मधील राहिलेले इंग्लिश विषयावरील 50 प्रश्न डिस्कस करणार आहोत। एकूण 50 मार्कासाठी हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ लेक्चर तुमच्यासाठी फार फायदेशीर ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला ही क्वेश्चन पेपर ऑनलाइन कुठेही मिळू शकेल आणि त्याचबरोबर तुम्ही जरी 3 इयरचा फॉर्म भरला असेल तरी देखील तुम्ही 5 इयरचा सॅम्पल क्वेश्चन पेपर देखील सॉल्व करायचा आहे, जेणेकरून तुमच्या डोळ्याखालून पूर्ण 300 प्रश्न जातील आणि त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेत हमखास होईल। ज्या विद्यार्थ्यांनी अजून देखील लॉ सीईटीची प्रिपरेशन स्टार्ट केली नसेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय शॉर्ट नोटीसवरती आम्ही हा कोर्स लॉन्च केलाय। या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत फुल सिलेबस रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, त्याचबरोबर फुल सिलेबस नोट्स। विद्यार्थी मित्रांनो, फुल सिलेबस नोट्स मध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक हा दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला ज्या पण सेक्शन वरती एमसीक्यूज विचारले असतील तर तुम्ही थेरी जर वाचली असेल व्यवस्थितपणे तर तुम्ही त्या एमसीक्यूजचे उत्तर देऊ शकता। त्यानंतर आहे 1000+ प्रॅक्टिस एमसीक्यूज। विद्यार्थी मित्रांनो, हे 1000+ प्रॅक्टिस एमसीक्यूज अशा पद्धतीने घेतले जे तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात किंवा काही एमसीक्यूज जे तुम्हाला मागच्या पेपरमध्ये विचारलेले आहेत। त्यानंतर आहे फुल सिलेबस टेस्ट सिरीज। तर विद्यार्थी मित्रांनो, या कंप्लीट कोर्सची फीज आहे फक्त 1000 रुपये। एवढ्या कमी अमाउंट मध्ये तुम्हाला या संपूर्ण गोष्टी कुठेच मिळणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही दिलेल्या या नंबरवरती संपर्क करायचा आहे किंवा तुम्ही मेसेज देखील करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, राहिलेल्या या कमी वेळेत देखील तुम्ही अतिशय चांगला अभ्यास करू शकता, त्यामुळे लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा आणि तुमचा 100% द्या। तर या ठिकाणी बघा, इंग्लिश विषयामधील पहिला प्रश्न विचारलेला आहे। यामध्ये तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे। आयडेंटिफाय द वर्ड दॅट मीन्स द सेम आणि वर्ड दिले ज्युडिशियस। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, व्हॉइस। त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, मोनोटोनस। मोनोटोनस सारखाच शब्द आहे डल, म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय नंबर बी। त्यानंतर तिसरा प्रश्न, झेस्ट आणि या झेस्ट शब्दाला समान शब्द आहे इंथोसियम। त्यानंतर चौथा शब्द आहे वेल्दी आणि मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, ॲफ्लुएंट। त्यानंतर पाचवा प्रश्न, मर्सी आणि मर्सीला समान शब्द आहे काइंडनेस। त्यानंतर दुसरं इन्स्ट्रक्शन्स काय दिलेली आहे बघा, चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मीनिंग इन ईच ऑफ द फॉलोइंग। आणि यामध्ये देखील तुम्हाला 5 प्रश्न दिलेले आहेत। तर 6वा प्रश्न आहे बघा, ॲप्रिशिएट आणि ॲप्रिशिएटचा अपोजिट मीनिंगचा वर्ड आहे क्रिटिसाइज। त्यानंतर 7वा प्रश्न, ट्रस्टवर्दी आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, फॉल्स। त्यानंतर आहे 8वा प्रश्न, प्रुडंट आणि प्रुडंट या शब्दाचा अपोजिट मीनिंग वाला वर्ड आहे इम्प्रुडंट। त्यानंतर आहे फेमस आणि फेमसला अपोजिट मीनिंग वर्ड आहे नोटोरियस। त्यानंतर आहे हेट आणि हेट या वर्डला अपोजिट मीनिंग वर्ड आहे लव। त्यानंतर तिसरी इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला काय दिलेली आहे, चूज ॲप्रोप्रिएट वन वर्ड फॉर द फॉलोइंग। तर 11वा प्रश्न विचारलाय, असेंब्ली ऑफ लिसनर दॅट इज ऑडियन्स। 12वा प्रश्न, लाईफ हिस्ट्री रिटन बाय सेल्फ दॅट इज ऑटोबायोग्राफी। 13वा प्रश्न, वन हु इज अनएबल टू रीड अँड राईट दॅट इज इलिटरेट। 14वा प्रश्न, अ लिस्ट ऑफ बुक्स म्हणजेच कॅटलॉग। त्यानंतर 15वा प्रश्न, दॅट विच इज बाउंड टू हॅपन दॅट इज इनव्हिटेबल। त्यानंतर पुढची इन्स्ट्रक्शन्स आहे, सम आयटम्स गिवन बिलो आर कॉमनली यूज्ड, चूज द करेक्ट मीनिंग फॉर ईच ऑफ द आयटम्स। तर 16वा प्रश्न आहे, वन्स इन द ब्लू मून दॅट इज ऑन रिअर ओकेजन्स। 17वा प्रश्न, अ कॉक अँड डल स्टोरी म्हणजेच अ फुलिश स्टोरी। 18वा प्रश्न, टू गिव्ह वन्स इयर आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, टू लिसन केअरफुली। त्यानंतर आहे 19वा प्रश्न, टू ब्रिंग इनटू लाईट म्हणजेच
टू डिस्क्लोज. त्यानंतर 20वा प्रश्न प्रॉस अँड कॉन्स म्हणजेच ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस. त्यानंतर आहे पुढची इन्स्ट्रक्शन सिलेक्ट द बेस्ट ऑप्शन इन द फॉलोइंग सेंटेन्स. 21वा प्रश्न दिलाय माय फ्रेंड मेट मी डॅश डॅश द रेल्वे स्टेशन. दॅट इज माय फ्रेंड मेट मी ॲट द रेल्वे स्टेशन. त्यानंतर 22वा प्रश्न दे प्रेफर कॉफी टू टी. त्यानंतर आहे 23वा प्रश्न राकेश इज सुपेरियर टू श्याम इन ॲबिलिटी. 24वा प्रश्न शी इज ॲन ऑनेस्ट ऑफिसर. त्यानंतर आहे 25वा प्रश्न काश्मीर इज द स्वित्झर्लंड ऑफ इंडिया. त्यानंतर 26वा प्रश्न एव्हरी प्लांट नीड्स वॉटर. 27वा प्रश्न द लीडर ॲज वेल ॲज द फॉलोवर्स इज ॲक्सेप्टेड द प्रपोजल. त्यानंतर आहे 28वा प्रश्न 10 किलोमीटर्स इज अ लॉंग डिस्टन्स. त्यानंतर 29वा प्रश्न वन शुड ऑलवेज रिस्पेक्ट वन्स एल्डर्स. 30वा प्रश्न एव्हरीवन लव्स हिज कंट्री. तर अशा प्रकारे इथपर्यंत आपण पूर्ण 30 प्रश्न बघितलेले आहेत. आता आपण बघूया पुढची इन्स्ट्रक्शन. तर पुढची इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला दिलेली आहे रीड द गिवन पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. म्हणजेच तुम्हाला हा पॅसेज व्यवस्थितपणे वाचायचा आहे आणि यावरून विचारलेल्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे द्यायची आहे. तर पॅसेज आपण सर्वात पहिले वाचून घेऊया. टेक्नॉलॉजी प्लेज अ व्हायटल रोल इन मेकिंग एनी सोसायटी प्रोग्रेसिव्ह. Nowadays, the concept of e-learning and e-teaching is gaining popularity everywhere. It is a fact that the purpose of education should be to meet the needs of variety of learners. At present, information technology has transformed the methods, purpose and the potential of education worldwide. Hence, computer proficiency has become an important phenomenon for gaining success in global scenario. आता हा झाला पूर्ण पॅसेज. आता यावरून विचारलेली प्रश्नाची योग्य ती उत्तरे देऊया. तर 31वा प्रश्न विचारलेला आहे टेक्नॉलॉजी मेक्स आणि 4 पर्याय दिलेले आहेत. तर या 4ही पर्यायापैकी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी. म्हणजेच की टेक्नॉलॉजी मेक्स एनी सोसायटी प्रोग्रेसिव्ह. हे आपल्याला सुरुवातीलाच दिलेलं होतं. त्यानंतर आहे 32वा प्रश्न द कन्सेप्ट ऑफ ई लर्निंग अँड ई टीचिंग इज गेनिंग पॉप्युलॅरिटी. 33वा प्रश्न द पर्पज ऑफ एज्युकेशन should be to meet the needs of variety of learners. त्यानंतर आहे 34वा प्रश्न according to passage information technology has transformed methods and potential of education. 35वा प्रश्न the word proficiency in the passage means expertise. तर विद्यार्थी मित्रांनो 31 पासून 35 पर्यंतचे सर्व प्रश्न पॅसेज वरती दिलेले होते. आता आपण बघूया पुढची इन्स्ट्रक्शन. तर पुढची इन्स्ट्रक्शन दिली पिक आउट द मोस्ट ॲप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक. तर 36वा प्रश्न आहे ही वॉज नॉट रेडी टू सेल हिज हाऊस अनलेस समवन ऑफर्स अ मोर रिअलिस्टिक प्राइस. त्यानंतर 37वा प्रश्न इफ दे ॲग्री वी शॉल पार्टिसिपेट इन द कॉम्पिटिशन. 38वा प्रश्न द क्वेश्चन्स वेअर टू डिफिकल्ट टू सॉल्व. त्यानंतर आहे 39वा प्रश्न द स्टुडंट फेल्ट ओव्हरजॉयड when he won the race. त्यानंतर 40वा प्रश्न विचारलेला आहे nobody can tolerate such an insult. आता आपण बघूया पुढची दिलेली इन्स्ट्रक्शन. in each question a part of sentence is printed in italics. below each sentence some alternatives are given which can substitute the italicized part of the sentence. find out the correct answer. तर 41वा प्रश्न विचारलाय unless he does not submit the proposal he will not be promoted. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी सबमिट्स. म्हणजे या प्रश्नामध्ये काय करायचं आहे की ज्या ठिकाणी इटॅलिक वर्ड दिलेला आहे तर त्यासाठी तुम्हाला करेक्ट आन्सर शोधायचा आहे. त्यानंतर 42वा प्रश्न आहे बघा नो सूनर द टीचर केम देन द लेक्चर स्टार्टेड. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी म्हणजेच डिड द टीचर कम. तर अशाच पद्धतीने पुढचा देखील प्रश्न विचारलेला आहे दे डिड नॉट वेंट टू चेन्नई. दॅट इज दे डिड नॉट गो टू चेन्नई. त्यानंतर आहे 44वा प्रश्न वी आर लर्निंग जर्मन फॉर 2 months. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी हॅव बीन लर्निंग. त्यानंतर आहे 45वा प्रश्न द बॉय डज नॉट हेल्प्स द पुअर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी डज नॉट हेल्प. त्यानंतर आहे पुढची इन्स्ट्रक्शन इन इच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. म्हणजेच या प्रश्नामध्ये तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात
आणि त्यापैकी एक स्पेलिंग वर्ड करेक्ट असतो आणि बाकीचे चुकीचे स्पेल्ड केलेले असतात। तर या ठिकाणी बघा, पहिला शब्द आहे अप्रोच आणि आपल्याला सांगायचं आहे की या चारही पैकी योग्य स्पेलिंग असणारा शब्द कोणता आहे। तर यामध्ये करेक्टली स्पेल्ड वर्ड आहे पर्याय नंबर बी, अप्रोच्ड। त्यानंतर आहे 47वा प्रश्न आणि या प्रश्नासाठी वर्ड आहे बिझनेस। तर बिझनेसची करेक्ट स्पेलिंग काय आहे? BISINESS म्हणजे पर्याय नंबर बी। त्यानंतर 48वा प्रश्न आर्ग्युमेंट, तर करेक्ट आन्सर आहे पर्याय नंबर सी। त्यानंतर आहे 49वा प्रश्न स्किलफुल हा वर्ड दिलेला आहे, तर योग्य शब्द आहे पर्याय नंबर बी, स्किलफुल। त्यानंतर 50वा प्रश्न आहे टेंटेटिव्ह आणि टेंटेटिव्ह या शब्दाची स्पेलिंग आहे TENTATIVE। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने इंग्लिश या विषयावरील संपूर्ण 50 प्रश्न आपण व्यवस्थितपणे बघितलेले आहेत। कालच्या लेक्चरमध्ये झालेले 100 प्रश्न आणि आजच्या लेक्चरमध्ये झालेले 50 प्रश्न असे पूर्ण एकूण 150 प्रश्न आपण घेतलेले आहे। म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हटलं तर LLB 3 इयर सॅम्पल क्वेश्चन पेपर आपण पूर्णपणे डिस्कस केलेले आहे। तुम्हाला जर काही डाउट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी संपलेला आहे। जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला रेग्युलरली फॉलो करा, जेणेकरून चॅनलवरती येणारा प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला कळेल आणि तुमचा व्यवस्थितपणे अभ्यास होईल। विद्यार्थी मित्रांनो, 3 इयर लॉ CETच्या परीक्षेसाठी आता फार कमी वेळ राहिलाय आणि या कमी वेळेत कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा आहे यावर देखील आम्ही एक ब्रीफ व्हिडिओ टाकलेला आहे आणि तो देखील व्हिडिओ तुम्ही व्यवस्थितपणे बघा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या या कमी वेळेत सुद्धा अभ्यासाचं नियोजन व्यवस्थितपणे करता येईल आणि त्यामुळे काय होईल की तुम्हाला परीक्षेत चांगल्या प्रकारे मार्क्स पडतील। तर विद्यार्थी मित्रांनो, उद्या पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत। धन्यवाद।